नमस्कार, मी क्लास गुरु प्रवीण सर पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आज खरं तर लेक्चर विषयी बोलायचं नाहीये, थोडंसं अवांतर बोलतोय, त्यामुळे प्रथम मी आपली सर्वांची क्षमा मागतो, कारण विषय थोडासा भावनिक आहे, तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा आहे। अहो, तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय, कारण राबून रात्रंदिवस अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करतोय। आणि ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कितीतरी अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतंय। आणि आजकाल वर्तमानपत्रांमध्ये, टेलिव्हिजनवरती एकच बातमी बघायला मिळते, ती बातमी म्हणजे ह्या विषयाचा पेपर लीक झालाय, त्या विषयाचा पेपर लीक झालाय। एखादी अधिकाऱ्याचा मुलगा डायरेक्ट स्पर्धा परीक्षेला बसतो आणि त्या पोस्टमध्ये तो पहिला असतो। असेलही त्याच्यामध्ये ती गुणवत्ता, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये। पण तुम्हाला माहिती का, माझा एक विद्यार्थी जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, मग ती परीक्षा या देशामधली, या राज्यामधली कुठलीही परीक्षा असेल, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, नीट असेल, जेईई असेल, अहो खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत। या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा माझा प्रत्येक विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याचा प्रत्येक क्षण हा खूप संघर्षाचा असतोय। आणि हा संघर्ष त्यालाच माहितीये ज्याने केला आहे, ऐर्या गैर्याचं काम नाही। कारण माझा विद्यार्थी जेव्हा एखादी परीक्षेचा फॉर्म भरतो, तर त्या फॉर्म भरताना त्याला कितीतरी अडचणी येतात। माहितीये तुम्हाला त्या अडचणी? असो, फॉर्म भरल्यानंतर भरण्यासाठी लागणारे पैसे कुठून आणलेत माहिती तुम्हाला? अहो, तुम्ही सांगू शकणार नाहीये, कारण तुम्हाला तो संघर्ष माहितीच नाहीये। कारण माझं आजचं हे वाक्य फक्त त्यालाच लागणार आहे ज्याने हा संघर्ष केला आहे। आणि हा संघर्ष फक्त माझ्या तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या मुलांनाच माहिती आहे। शहरी भागातले विद्यार्थी सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, मी असं म्हणणार नाही की फक्त ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्या बापाचा कुठलाच व्यवसाय नाहीये, तोच विद्यार्थी याच्यासाठी प्रयत्न करतोय। ज्याच्या बापाकडे वडिलोपार्जित कुठलीही संपत्ती नाहीये, तोच विद्यार्थी याच्यासाठी प्रयत्न करतोय। मात्र होतं काय परीक्षेमध्ये? अहो, खूप परीक्षेमध्ये बघितलं, तुम्हीही बघितलं असेल, तुमचा माझा विषय सेमच आहे, पण घरी बसून बोलण्यात काय अर्थ? तुम्हाला मला कुठेतरी बोलावं लागेल। या प्लॅटफॉर्मवरती येऊन मी तुमच्याशी आव्हान करतोय, माझ्या विद्यार्थ्यांना आव्हान करतोय, त्यांच्या आई वडिलांना आव्हान करतोय। अहो, हा संघर्ष आणि आमच्या मुलांशीच का खेळलं जातंय? माझा एक मुलगा, माझा एक विद्यार्थी परीक्षा फी भरून तो फॉर्म भरतो, परीक्षा कधी होईल याची सुद्धा माहिती मिळत नाही। कधीतरी ती पोस्टपोन होते आणि अचानक तारीख डिक्लेअर होते की ह्या दिवशी तुमची परीक्षा आहे। हॉल तिकीट त्याच्या समोर येतंय, हॉल तिकीट पाहिल्यानंतर त्याला कळतं, अरे 100 किलोमीटर कुठेतरी माझं सेंटर आलंय। 100 किलोमीटर जमवाजमव करतो थोडीफार आणि 100 किलोमीटर पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो। तिथे गेल्यावरती कळतं की सेंटर तर गावापासून अजून 2 किलोमीटर लांब आहे। घरापासून जायला जेवढा पैसा लागत नाही, तेवढा पैसा रिक्षावाल्याला तिथपर्यंत द्यावा लागतो। काही मुलं तर माझी पायीच जातात, काही धावत जातात, आणि काही जे रिक्षाने जातात, जे खायला नेलेले पैसे असतात ना, ते त्या रिक्षावाल्याला देतात आणि उपाशी असतात। तिथे गेल्यावर झेरॉक्सची कॉपी लागते। अहो, त्या झेरॉक्सच्या कॉपीचं तुम्ही करता काय ऑनलाईन एक्झाम मध्ये? डिजिटल सिस्टीम आहे, चेक करा ना, तिथे थंबवरती तुम्हाला सगळं दिसतंय। झेरॉक्सची कॉपी, त्याच्यासाठी तो धावपळ करतो। बरं, एवढं सगळं असू द्या, हे सगळं झाल्यानंतर हे होतं काय, तर
परीक्षेमध्ये गेल्यानंतर त्याला चोरापेक्षाही कठीण परीक्षा असते. पूर्ण झाडाझडती केल्यानंतर तो माझा विद्यार्थी तिथे जाऊन बसतो. तास 2 तास परीक्षा दिल्यानंतर बाहेर येतो. निवांत संध्याकाळी पोहोचतो आणि टीव्हीवरती एक बातमी येते, अरे भरतीचा पेपर लीक झाला. अहो लाज वाटू त्या भरतीचा पेपर लीक झाला. मग आमच्या या पोरांनी मारायचं का? काय करायचं काय? म्हणजे सरकारी नोकरीमध्ये आमच्या मुलांनी जायचंच नाही का? आणि कशा पद्धतीने पेपर लीक झाला ही बातमी देताना तिची चौकशी करा ना, पेपर कसा लीक झालाय, काय जडतंय आमचं ते तेव्हा कळेल तुम्हाला. म्हणजे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्याला जेव्हा कळतं, त्याच्या आई वडिलांना कळतं, अरे माझ्या मुलाने रात्रभर काम करून अभ्यास करून परीक्षा दिली आणि संध्याकाळी पेपर लीक झाला. पेपर लीक करणारा कोण होता, कशा पद्धतीने पेपर लीक झाला? तर म्हणे ब्लूटूथ सापडलं कानामध्ये. काय चेकिंग केलं तुम्ही? कानामध्ये ब्लूटूथ सापडलं. याच्या मुलाने पेपर चेक केला. बघा, ही नाटकं बंद करा. आमच्या भावनांशी खेळू नका. आमच्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना विचारा, वेगवेगळ्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विचारा, मरतात हो रनिंग करताना पोरं. अरे मरतात तर त्यांच्या घरच्यांना विचारा, जे लेकरू मरतं त्याचं काय असतं तुम्हाला कसं कळणार? तुमची पोरं तर स्पर्धा परीक्षेमध्ये आदल्या दिवशी उतरतात, गव्हर्नमेंटमध्ये डायरेक्ट लागतात. अहो मग जर तुमच्या पोरांना डायरेक्ट लावायचं असेल तर आमच्या पोरांना स्पर्धा परीक्षा ठेवूच नका. कारण तुम्हाला अधिकारी आम्ही त्याच्यासाठीच बनवलंय ना, लाखोची पगार दिली, लाखोची. आत्ता प्रकरण चाललंय UPSC मार्फत, एक IAS अधिकारी झाला, दिव्यांग सर्टिफिकेट. अरे अपंगाचं सर्टिफिकेट घेऊन ती बया लागली, त्या बयाने दिलेले सगळे ऍड्रेस खोटे होते. याचा अर्थ माझ्या राज्यामध्ये, माझ्या देशामध्ये कितीतरी अपंगाचं नोकरी तुम्ही खाल्ली, माझ्या कितीतरी त्या बांधवांची नोकरी तुम्ही खाल्ली. म्हणजे खरा कर्णबधीर, खरा अपंग घरीच आणि हा चांगला तिथे, आणि याने लाटायचा मोठ्या मोठ्या पगार. मग त्या अपंगाने करायचं काय? वाईट वाटतंय त्या बातम्या बघून. कसं बोलायचं हे सुद्धा आम्हाला कळत नाहीये. स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन क्लासेस आम्ही चालवतो, पोरांना सांगण्याचा प्रयत्न करतो. अहो ऑनलाईन क्लास चालवतो याचा अर्थ माझ्या त्या मुलाला पैसे भरायची क्षमता नसते, आम्ही ऑनलाईन शिकवण्याचा प्रयत्न करतो. इथेही लाज वाटते कधी कधी, कारण रिचार्ज कुठनं करेल, बऱ्याच अडचणी असतात, प्रत्येक गोष्ट बोलता येत नाही. पण तरी तुम्ही मात्र काय करतात, मस्त बसलेले आहेत. मला राजकारणात जायचं नाहीये, कारण विधान भवनात सुद्धा या गोष्टीवरती आवाज उठवला जातो. मोठ्या मोठ्या घोषणा लोकसभेत दिल्या जातात, नीट नीट नीट. अरे तुम्ही नीट वागा रे. अरे तुमच्यामुळेच तर हा खेळखंडोबा झालाय. काय ओरडताय, काय करताय? शासनाने थोडं तरी लक्ष दिलं पाहिजे या गोष्टींवरती, की माझा हा विद्यार्थी तडमडीने किती प्रयत्न करतोय, कितीतरी आई वडिलांचे लाखो रुपये वाया गेलेत. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही त्याचा खेळ करू नका, त्या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळू नका. कारण आम्हाला आंदोलन करायला सुद्धा तुम्ही जागा ठेवली नाहीये. ऑनलाईन परीक्षा घेतात, कुठे तो नॉर्मलायझेशनचा रूल लावतात, कोणाचे मार्क्स वाढवतात, कोणाचे कमी करतात, आणि तुमच्या अंगावर कोणी बोट ठेवलं नाही पाहिजे म्हणून ती परीक्षा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने देतात. कुणाकडे दाद मागायची? तुम्हाला विचारायला गेलं तर तुम्ही सांगतात कॉन्ट्रॅक्ट दिला होता. मग कॉन्ट्रॅक्ट वाल्याला कोण विचारणार? अरे आमच्या बापाकडे तर परीक्षा सेंटर पर्यंत जाण्याला सुद्धा पैसे नाही आहेत, आणि तुम्ही म्हणतात जाब विचारवार. कुठनं विचारणार जाब? विचारायला तर काही शिल्लक पाहिजे ना आमच्याकडे. निकालाची पण वाट पाहावीशी वाटत नाही कधी कधी. एवढी वाईट परिस्थिती माझ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची झाली, पण तुम्हाला याचं काहीही नाही पडलं. विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, एक छोटीशी हितगुज तुमच्याशी करायची होती या माध्यमातून, की शासनाने काय लावलंय, आपल्या पोरांच्या भावनांशी कसं खेळलं जातंय. तर आपल्या सर्वांना कडकडीची विनंती आहे की हे सगळं थांबलं पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबवायचं असेल तर आपण जागरूक झालं पाहिजे, आपण चौकशा केल्या पाहिजेत. अहो निकाल लावले जातात, निकालही कोर्टामार्फत रद्द होतात.
न्यायालयाला सुद्धा विनंती आहे की लक्ष घाला, कारण आज जागतिक न्याय दिन आहे आणि न्याय मिळत नाहीये, म्हणून आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक कडकडीचं आवाहन करतोय की विद्यार्थी मित्रांनो, संघर्षाचे दिवस चाललेत आणि हेही दिवस निघून जातील. प्रयत्न चालू ठेवा. तुम्हाला खचवायचं नाहीये, पण या व्यवस्थेला कुणीतरी विचारलं पाहिजे. कुणीतरी विचारलं पाहिजे की आमच्या मुलाबाळांसोबत खेळू नका, नाहीतर उद्याचा दिवस तुम्हाला आम्ही बघू देणार नाही. त्या जागेवरती तुम्हाला बसू देणार नाही. आम्ही प्रश्न विचारायला त्या ऑफिसमध्ये येऊ, आम्ही प्रत्यक्षात येऊ. विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळू नका. पावसाळ्यामध्ये पोलीस भरती का घेताय? अहो, कितीतरी चिखल असेल, पावसाळ्यामध्ये पोलीस भरती आहे ना. थोडेफार उन्हाळ्याचे दिवस संपल्यानंतर त्या दिवसांमध्ये बघा, किंवा सावलीच्या वेळेस हिवाळ्यांमध्ये घ्या. बघा, नोकरी फार कठीण असते, आम्ही त्या विषयात जाणार नाही, पण थोडंसं त्यांची काळजी करावं. रात्रंदिवस मेहनत करतात, एक एक मार्कांसाठी धावपळ करतात, जीवाचं रान करतात. फार विषय बोलासारखे आहेत. राजकारण्यांनी तर फार आपला उपयोग फक्त झेंड्यासाठी केलाय. जाऊ नका, गरज नाहीये तुम्हाला. कोणी काहीही म्हटलं तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतात. प्रयत्न करत राहा. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वजण या सगळ्या विषयांना काळजीपूर्वक लक्ष द्या. धन्यवाद.